कधी विचार केलाय की हजारो वर्षांपूर्वी नक्की काय घडलं असेल हे आपल्याला आज इतक्या खात्रीने कसं कळतं? विशेषतः अशा काळात जिथे आजच्यासारखी प्रत्येक गोष्टीची सविस्तर नोंद ठेवली जात नव्हती. तरीही त्यावेळचे राजे, समाज आणि संस्कृती याबद्दल आपण इतकं काही कसं जाणतो? चला, या विश्लेषणात आपण याच रहस्याचा मागोवा घेऊया. इतिहासाच्या अभ्यासामध्ये एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे प्राध्यापक सेन बॉस यांचं. ते म्हणतात, साधन नाही, इतिहास नाही. याचा सरळ अर्थ आहे की जर पुरावेच नसतील तर इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही, तो काळ कायमचा अंधारातच राहतो. मग प्रश्न हाच उरतो की जर साधनच नसतील किंवा ती विखुरलेली असतील तर इतिहासकार नेमकं करतात तरी काय? ते भूतकाळाचे एक पूर्ण चित्र कसं उभं करतात? इथेच तर खरी गंमत आहे. इतिहासकार ना एका गुप्तहेरासारखं काम करतात. ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले पुरावे म्हणजे क्लूज गोळा करतात. यातले काही पुरावे जमिनीखाली गाडलेले सापडतात, तर काही प्राचीन ग्रंथांच्या पानांमध्ये लपलेले असतात. हे पुरावे सोप्या भाषेत सांगायचं तर दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे पुरातत्वीय साधने, म्हणजे ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, जसं की उत्खननात सापडलेल्या वस्तू, आणि दुसरे म्हणजे वाङ्मयीन साधने, म्हणजेच त्या काळात लिहिलं गेलेलं साहित्य. चला, आपण एकेका प्रकाराला जरा जवळून बघूया. सुरुवात करूया त्या पुराव्यांपासून जे आपल्याला थेट जमिनीतून मिळतात, जे भौतिक स्वरूपात आपल्या समोर असतात. पुरातत्वशास्त्र म्हणजे काय? तर एकदम सोपं आहे. वैज्ञानिक पद्धतीने जुन्या जागांचं उत्खनन करणं आणि त्यातून सापडलेल्या गोष्टींवरून त्या काळातले लोक कसे राहत होते, काय वापरत होते, याचा अभ्यास करणं. आणि या उत्खननातून सापडतं तरी काय? तर खूप काही. जसं की दगड किंवा तांब्याच्या पत्रांवर कोरलेले लेख, ज्यांना आपण शिलालेख म्हणतो. त्या काळातील नाणी, जुन्या इमारतींचे अवशेष आणि रोजच्या वापरातल्या वस्तू, जसं की मातीची भांडी किंवा हत्यारं. आता यातल्या दोन सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल बोलूया, शिलालेख आणि नाणी. कारण हे फक्त दगड किंवा धातूचे तुकडे नाहीयेत, तर त्या स्वतःमध्ये एक कहाणी दडवून आहेत. आता हे जे शिलालेख असतात ना, त्यावरची अक्षरं वाचणं हे काही सोपं काम नाही. हजारो वर्षांपूर्वीच्या लिपी वाचून त्यांचा अर्थ लावण्यासाठी एका खास शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. त्याला म्हणतात पुरालेखशास्त्र. हे खरंच एक खूप आव्हानात्मक काम आहे. आणि गंमत म्हणजे हे सगळे शिलालेख काही एकाच कारणासाठी कोरलेले नाहीत. प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे. काही शिलालेख हे प्रशासकीय आदेश आहेत, जसं की रुद्रदामनचा जुनागड शिलालेख. काही एखाद्या राजाच्या पराक्रमाची स्तुती करतात, जसं की खारवेलचा हाथीगुंफा शिलालेख. तर सम्राट अशोकाचे शिलालेख हे लोकांना धार्मिक आणि नैतिक उपदेश देण्यासाठी कोरले गेले होते. अनेक शतकांसाठी सम्राट अशोकाचे हे शिलालेख म्हणजे दगडावरची न उलगडणारी अक्षरं होती, एक रहस्य होतं. पण मग 1830च्या दशकात जेम्स प्रिन्सेप नावाच्या एका व्यक्तीने ब्राह्मी लिपीचा अर्थ लावला आणि जणू काही भारताच्या इतिहासाचं एक बंद असलेलं पानच उघडलं गेलं. बरं, शिलालेखांचं तर झालं, पण विचार करा, एक छोटंसं नाणं, ते भलं एका अख्ख्या साम्राज्याबद्दल काय सांगू शकेल? याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गुप्त सम्राट समुद्रगुप्ताची नाणी. त्याच्या नाण्यांवरून ना त्याची संपूर्ण कारकीर्द आणि व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहतं. काही नाण्यांवर तो अश्वमेध यज्ञ करताना दिसतो, काहींवर धनुष्यबाण घेऊन, तर काहींवर वाघाची शिकार करताना. या सगळ्यांवरून त्याचा पराक्रम दिसून येतो. पण ह्या सगळ्यात एक नाणं खूपच खास आहे. ते म्हणजे वीणावादक प्रकारचं नाणं. यावर तो एक महान योद्धा नाही, तर शांतपणे बसून वीणा वाजवणारा एक कलाकार दिसतो. ह्या एका छोट्याशा पुराव्यामुळे आपल्याला कळतं की तो फक्त एक महान विजेता नव्हता, तर त्याला संगीत आणि कलेचीही आवड होती. बघा, एका नाण्याने किती वेगळी बाजू समोर आणली. तर हे झालं भौतिक पुराव्यांबद्दल. आता वळूया त्या साधनाकडे जिथे शब्द बोलतात, म्हणजेच वाङ्मयीन साधनं. प्राचीन भारतीय साहित्य पाहिलं तर ते आपल्याला मुख्यत्वे 3 मोठ्या प्रवाहांमध्ये विभागलेलं दिसतं. पहिलं म्हणजे ब्राह्मण साहित्य, ज्यात वेद, पुराणं, महाकाव्य येतात. दुसरं बौद्ध साहित्य, जसं की त्रिपिटक आणि जातक कथा. आणि तिसरं जैन साहित्य, ज्याला आगम ग्रंथ म्हणतात. या सगळ्यांमधून आपल्याला त्या काळातील लोकांच्या श्रद्धा, समाज आणि विचारसरणीची कल्पना येते. यातल्या ब्राह्मण साहित्याचा मूळ आधार म्हणजे 4 वेद. ऋग्वेद हा सगळ्यात जुना आहे आणि त्यात देवतांची स्तुती करणारी भजनं आहेत. सामवेद हा संगीतमय आहे. यजुर्वेदात यज्ञाचे नियम आहेत, तर अथर्ववेदात त्या काळातील लोकश्रद्धा आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित गोष्टी आहेत. बौद्ध साहित्याबद्दल बोलायचं झालं तर जातक कथांचा उल्लेख करावाच लागतो. तब्बल 549 कथा आहेत या. जरी या कथा बुद्धांच्या पूर्वजन्माच्या असल्या तरी त्यातून आपल्याला त्यावेळच्या समाजाबद्दल, व्यापाराबद्दल आणि लोकांच्या रोजच्या जगण्याबद्दल खूप मनोरंजक माहिती मिळते.
म्हणजे धार्मिक कथांमध्येही इतिहास दडलेला असतो. आणि तिसरा प्रवाह म्हणजे जैन साहित्य. जैन धर्माच्या पवित्र ग्रंथांना एकत्रितपणे आगम असं म्हणतात. यामध्ये जैन तीर्थंकरांची शिकवळ आणि तत्वज्ञान सापडतं. आता विचार करा, आपण आतापर्यंत जे काही पाहिलं ते सगळं भारतातूनच आलेलं होतं. पण त्या काळात भारताबाहेरून आलेल्या प्रवाशांना आपला देश कसा दिसला असेल? हा एक वेगळा आणि खूप महत्त्वाचा दृष्टिकोन आहे, जो आपल्याला परदेशी प्रवाशांच्या नोंदींमधून मिळतो. ही परंपरा खूप जुनी आहे. जसं की ग्रीक राजदूत मॅगेस्थेनिस मौर्य काळात आला होता, मग चीनी प्रवासी फाहियान आणि ह्युएनसांग अनुक्रमे गुप्त आणि हर्षवर्धनच्या काळात आले. आणि त्यानंतर अरब विद्वान अल बिरुनीने तर तारिख उल हिंद नावाचा एक मोठा ग्रंथच भारतावर लिहिला. यात मेगॅस्थेनीजने लिहिलेली इंडिका खूप महत्वाची आहे. खरं तर आज हा ग्रंथ पूर्णपणे उपलब्ध नाही, पण त्याचे जे काही तुकडे इतर लेखकांच्या लिखाणात सापडतात ना, त्यातून मौर्य साम्राज्याच्या प्रशासन आणि समाजव्यवस्थेबद्दल प्रचंड माहिती मिळते. बाहेरची व्यक्ती अशा गोष्टींची नोंद घेते ज्या कदाचित स्थानिक लोकांना सामान्य वाटत असतील. तर शिलालेख, नाणी, वेगवेगळे ग्रंथ, परदेशी प्रवाशांची वर्णनं या सगळ्या वेगवेगळ्या पुराव्यांचे तुकडे इतिहासकार एकत्र जोडतात. कधीकधी हे पुरावे एकमेकांना दुजोरा देतात, तर कधीकधी त्यांच्यात विरोधाभास असतो. ह्या सगळ्या तुकड्यांमधून एक सुसंगत चित्र तयार करणं हेच इतिहासकाराचं खरं कौशल्य आहे. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. इतके वेगवेगळे विखुरलेले पुरावे आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आलेली माहिती, ह्या सगळ्याला जोडून जो इतिहास आपण वाचतो तो एक अंतिम सत्य मानायचा, की तो एक असा वृत्तांत आहे जो नवीन पुरावे सापडल्यावर सतत बदलत राहतो? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?